प्रत्येक पालकांचं स्वप्न असतं की आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं आणि हल्ली अनेक मध्यमवर्गीय पालकांचं हे देखील स्वप्न असतं की आपल्या मुलांनी परदेशी जाऊन उच्च शिक्षण घ्यावं. त्यासाठी ते योग्य प्रकारे तजवीजही करत असतात. परंतु हे करताना एक छोटीशी चूक त्यांच्याकडे होते जे पुढे जाऊन मोठी होते आणि ती चूक म्हणजे शिक्षण परदेशात करायचंय आणि गुंतवणूक भारतात केली जाते आणि याचा परिणाम काय होतो आपल्या गुंतवणुकीवर आणि तो पुढे जाऊन कसा त्रास देऊ शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे की परदेशी शिक्षणासाठी प्लॅनिंग कसं करायचं आणि नॉट ओन्ली परदेशी, जर भारतातही उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी कशी तयारी करायची. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, आपलं स्वप्न ग्लोबल असलं तरी नियोजन मात्र लोकलच राहतं. बचत रुपयांमध्ये होते आणि खर्च मात्र आपल्याला डॉलर्समध्ये करायचा आहे आणि डॉलर आणि रुपयांमधली तफावत वाढत चालली आणि तफावत आणखीन पुढे फ्युचरमध्ये वाढणार आहे. कारण जर तुम्ही हिस्ट्री बघितली तर रुपया हा डिक्लायनिंगच आहे गेले कित्येक वर्षांपासून आणि येत्या नजीकच्या काळात लगेचच यामध्ये काही फरक पडेल असं वाटत नाही. तर ही जी चलन जोखीम जी आहे ती आपल्याला खरं त्रास देऊ शकते. त्यासोबत परदेशातली महागाई वेगळी असते आणि भारतीय परताव्याने ती भरून काढणं कठीण होतं. तर यासाठी आपण पहिल्यांदा खर्च बघूया की परदेशी शिक्षणाचा सध्या खर्च किती आहे. जर तुम्ही बघितलं, आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचं ट्युशन फी सध्या $45,000 प्रतिवर्ष इतकी आहे. 45,000 ते $50,000 प्रतिवर्ष इतकी आहे. त्यासोबत राहण्याचा खर्च जर जोडला तर $10,000 ते $15,000 तो खर्च आला. दोन्ही मिळून $60,000 प्रतिवर्ष खर्च आहे. जर 4 वर्षाचा कोर्स असेल तर हा खर्च साधारण 2 कोटींपेक्षा जास्त जातो. हा आकडा आत्ता जरी तुम्हाला जास्त वाटला तरी तो पद्धतशीर गुंतवणुकीने अचीव करता येतो लॉंग टर्ममध्ये. पण ही फी हा खर्च आत्ताचा आहे. इमॅजिन करा, आजपासून 8, 10, 15 वर्षांनी जेव्हा ॲक्च्युली तुमच्या मुलांना परदेशी शिक्षणाला पाठवायचं असेल तेव्हा खर्च किती असेल. तिथे इन्फ्लेशन येतं आणि मागील दशकभरातली जर तुम्ही फी वाढ बघितली तर ती 40% आहे. आणि यासाठी मी USA आणि कॅनडा हा रेफरन्स धरलेला आहे. तर या 2 देशांमध्ये शिक्षणाची फी जी आहे, शिक्षणाचा खर्च जो आहे तो गेल्या दशकभरात 40% वाढलेला आहे. या हिशोबाने आपल्याला प्लॅन करावा लागणार आहे. आता 2 मोठे धोके काय आहेत जे आपण आत्ता गुंतवणुकीत करतोय. तर त्यातला पहिला आहे फी इन्फ्लेशन. फी वाढते. जागतिक विद्यापीठांमध्ये ती 5 ते 8% दरवर्षी वाढते आणि भारतामध्ये शिक्षणाचा खर्च 10 ते 12% प्रतिवर्ष वाढतोय. भारतामध्ये इन्फ्लेशन जास्त आहे. एज्युकेशन आणि मेडिकल हे 2 इन्फ्लेशन भारतात जास्त आहे. पण दुसरी एक आणखीन जोखीम आहे ज्याच्याकडे तुमचं लक्ष ओढून घ्यायचं आहे मला, आणि ती आहे करन्सी रिस्क. आपण गुंतवणार आहोत इंडियन रुपीमध्ये आणि खर्च आपल्याला करायचा आहे डॉलर्समध्ये. परंतु डॉलर आणि रुपयांमधली तफावत आपण मगाशीच बोललो, साधारण 3 ते 4% दरवर्षी रुपये डिक्लायनिंग होत आहेत. म्हणजे रुपयाची व्हॅल्यू दरवर्षी डॉलरच्या कंपॅरिझनमध्ये 3 ते 4% पडते. म्हणजेच काय, समजा परदेशातली फी नाही बदलली तरी सुद्धा आजपासून 10 वर्षानंतर आपल्याला तीच फी भरायला जास्त पैसे द्यावे लागतील, कारण रुपयाची व्हॅल्यू कमी होत गेलेली आहे. म्हणजे इन्फ्लेशन वाढतंय आणि व्हॅल्यू रुपयाची कमी होते. ही तफावत जी आहे ती वाढते. आता या तफावतीसाठी आपण काय करू शकतो, तर पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की डॉलर अलाइन्ड इन्व्हेस्टमेंट्स करायच्या आहेत. काही भाग आपल्या गुंतवणुकीचा जो शिक्षणासाठी मुलांच्या लागणार आहे त्याच्यासाठी आपल्याला परदेशी गुंतवणुकी कराव्या लागतील, डॉलर अलाइन इन्व्हेस्टमेंट. त्यातला एक सोपा पहिला मार्ग आहे तो म्हणजे भारतातल्या काही फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. इथे मी काही फंडची नावं दिलेली आहेत, परंतु हे रेकमेंडेशन नाही आहे. तुम्ही तुमचा अभ्यास नीट करून इन्व्हेस्ट करा. हे फक्त मी सांगतोय की हे फंड आहेत जे परदेशी गुंतवणुकीत परदेशी गुंतवणूक करायला तुम्हाला मदत करतात. मोतीलाल ओसवाल नॅसडॅक 100 ETF हे ETF आहेत. मिराई असेट S&P 500 हे तिथल्या S&P 500 इंडेक्समध्ये इन्व्हेस्ट करणारा ETF आहे. त्यासोबत तुम्हाला अनेक म्युच्युअल फंड्स पण मिळतील जे फंड ऑफ फंड आहेत जे तिथल्या फंड्समध्ये इन्व्हेस्ट करतात. तर ETF आणि म्युच्युअल फंड हे दोन्ही तुमच्यासाठी ऑप्शन खूप चांगले आहेत, कारण आपण भारतीय रुपयांमध्ये इन्व्हेस्ट करतो. ते पैसे पुढे जाऊन डॉलरमध्ये परदेशी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केले जातात. तर याच्यामध्ये 2 फायदे होतात. एक तर बाजारातली वाढ, जर परदेशी मार्केट वाढलं तर ती आपल्याला इक्विटी ग्रोथ तर मिळणारच आहे, प्लस
रुपया घसरणीचा दुहेरी लाभ मिळतो. कसा तुम्ही पुढे तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवणार आहे, परंतु आता मी दुसरा मार्ग पण तुम्हाला दाखवतो. आणि दुसरा मार्ग थोडासा किचकट आहे, त्याच्यामुळे तो तुम्ही इग्नोर केला तरी चालेल, परंतु जर शक्य असेल तर तो पण मार्ग वापरू शकता. त्याच्यामध्ये थेट परदेशी बाजारात तुम्ही गुंतवणूक करू शकता. ओके, अर्थात जशी तुम्हाला ब्रोकरेज लागतं भारतामध्ये, त्याचप्रमाणे परदेशी ब्रोकरेज अवेलेबल आहेत. अमेरिकन आंतरराष्ट्रीय ब्रोकरेजकडे तुम्ही तुमचे अकाउंट ओपन करू शकता. परंतु भारत सरकारने त्याला एक मर्यादा दिलेली आहे, ज्याला LRS म्हणतात. ते LRSच्या अंतर्गत तुम्ही वर्षाला $2,50,000 पर्यंतच गुंतवणूक करू शकता. अर्थात ही पण खूप मोठी अमाऊंट आहे, खूप मोठा आकडा आहे. परंतु ही किचकट का म्हटलं, कारण इथे टॅक्सेशन इश्यू खूप आहेत, कारण तुम्ही डायरेक्टली डॉलरमध्ये इन्व्हेस्ट करताय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला ब्रोकरेज चार्जेस पण जास्त आहे. जर तुम्हाला खूप चांगल्या स्टॉक पिकिंग, स्टॉक सिलेक्शन समजत असेल आणि जास्त मोठी अमाऊंट गुंतवणूक करायची असेल तर हा मार्ग वापरा. पण अदरवाईज मध्यमवर्गीय लोकांसाठी हा मार्ग नाही आहे, तर वी कॅन सिम्पली इग्नोर. आता आपण बघूया की दुहेरी फायदा कसा होतो चलन परिणामाचा. तर समजा तुम्ही 1 लाख रुपये गुंतवलेले आहेत सुरुवातीला, नॅसडॅक मध्ये गुंतवले. नॅसडॅकने समजा तुम्हाला 10% वाढ दिली, तर तुमचा जो पोर्टफोलिओ आहे 1 लाखाचा 1,10,000 होईल. ठीक आहे. आता त्यावर समजा रुपया 4% जर पडला असेल त्या वर्षभरात, तर तुम्हाला रुपया पडल्यामुळे 4,400 रुपयाचा फायदा होईल, कारण डॉलरची किंमत वधारलेली आहे. तुमची गुंतवणूक डॉलरमध्ये आहे आणि म्हणून 4,400 अजून ॲडिशनल आले. सो तुमचा टोटल फायदा जो आहे तो 14% झाला. 1 लाखचे झाले 1,14,000. सो तुम्हाला मार्केट ग्रोथचे 10% मिळाले, पहिला फायदा, आणि रुपी डेप्रिशिएट झाला त्याचा एक दुसरा फायदा मिळाला. म्हणून याला मी दुहेरी फायदा म्हटलंय. आणि जस्ट एक आकडे सांगतो तुम्हाला. नॅसडॅक 100 जो आहे, म्हणजे नॅसडॅक मधले जे टॉप 100 स्टॉक्स आहेत ते गेल्या 3 वर्षात 136% वाढले आहेत, म्हणजे 33% वार्षिक वाढीचा दर आहे. आणि मोतीलाल नॅसडॅक हा जो फंड आहे, जो त्या सेम ETF मध्ये गुंतवतो, त्याने 34% वार्षिक परतावा दिलेला आहे. अर्थात हा हिस्टॉरिकल डेटा आहे, प्रत्येक वेळेला हिस्ट्री रिपीट होईल असेच नाही. आणि इथे मी मोतीलाल नॅसडॅक रेफरन्स म्हणून सांगतोय, मी तुम्हाला कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करा असं सांगत नाही, तुम्ही तुमचा विचार करून निर्णय घ्या. ठीक आहे. तर चलन परिणामाचा फायदा तुम्हाला इथे दिसलेला आहे. आता आपण पुढे जाऊया आणि भारतातल्या शिक्षणाबद्दल पण माहिती घेऊया. भारतातल्या शिक्षणातला खर्च देखील कमी नाहीये, इनफॅक्ट त्याची वाढीचा दर जास्त आहे. तर खाजगी कॉलेजेसमध्ये जर तुम्ही करायला गेलात इंजिनिअरिंग कोर्सेस, तर 25 ते 30 लाख रुपये खर्च आहे पूर्ण कोर्सचा, 4 इयर कोर्सचा. ओके. आणि त्याच्यामध्ये वार्षिक दरवाढ 10 ते 12% आहे. जर तुम्हाला भारतीय कॉलेजेसमध्ये शिक्षण घ्यायचं असेल मुलांसाठी, हायर एज्युकेशन, तर इक्विटी इंडेक्स फंड इज अ व्हेरी गुड इन्व्हेस्टमेंट ऑफर किंवा इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट, आणि तुम्ही तिथे करू शकता. निफ्टी 50 म्हणा, निफ्टी नेक्स्ट 50 म्हणा, किंवा निफ्टी 500 म्हणा, या 3 चांगल्या गुंतवणुका आहेत जिथे तुम्ही लॉंग टर्म राहू शकता. आणि त्यासोबत जोडीला स्टेबिलिटी देण्यासाठी तुम्ही सुकन्या समृद्धी योजना, जर मुलीसाठी खर्च करायचा असेल भविष्यामध्ये एज्युकेशन, तर किंवा PPF, ह्या तुम्हाला स्थैर्य देतील. खूप जास्त परतावा देणार नाहीत, परंतु थोड्या इन्व्हेस्टमेंट यामध्ये पण करून ठेवा, म्हणजे तुमचा पोर्टफोलिओ लॉंग टर्म मध्ये स्टेबल राहील. तर हे झालं भारतीय एज्युकेशनसाठी. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मुलांच्या शिक्षणासाठी आपण एज्युकेशन लोन घेऊ, हा पण एक पर्याय आहे. तर त्या पर्यायाला तुम्ही शेवटचा पर्याय म्हणून वापरा. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. इथे RBIचा काही डेटा तुम्हाला दाखवतो. 2024 मध्ये 1,17,000 लाख कोटी, 1.17 लाख कोटी एवढं शैक्षणिक कर्ज घेतलं गेलं. त्यामध्ये वार्षिक वाढ 15% होते. आणि त्याचं NPA, म्हणजे हे कर्ज घेतलं तर आहे पण ते फेडता येत नाही, असे साधारण 3.6%, म्हणजे 4% लोक आहेत ज्यांना हे झेपत नाही आहे पे करायला, NPA झालेत. आणि जे पे करतायत त्यांना बेसिकली परदेशी चलनामध्ये पैसे द्यावे लागत आहेत, त्याच्यामुळे उच्च व्याजाने कर्ज घ्यावं लागतंय. तोपर्यंत जर तुम्हाला मुलांना जॉब मिळाले नाही तसे आणि तितक्या प्रमाणात पे करता आले नाही, तर तो लोड जो आहे लोन परत करण्याचा, तो पालकांवर येतोय. माझ्या ओळखीत असे 2-3 पालक आहेत ज्यांच्या मुलांचं शिक्षण परदेशी झालंय, परंतु त्यांना तशी म्हणावी तशी नोकरी मिळालेली नाही, आणि म्हणून त्या एज्युकेशन लोनचा खर्च पण पालकांवर चाललेला आहे. आणि त्यामुळे पालकांची निवृत्तीचे
वय जे आहे ते त्यांना पुढे ढकलावं लागलेलं आहे, त्यांना अजूनपर्यंत काम करावं लागतंय. आणि समजा पालकांनी नाही भरलं, मुलांनीच भरलं, तरी सुद्धा मुलांना जे आहे त्यांच्या करिअरची सुरुवातच कर्जाच्या ओझ्याने करावी लागते. त्यामुळे त्यांना म्हणावं तशा इन्व्हेस्टमेंट्स करता येत नाहीत आणि पुढे त्यांच्या फ्युचरमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. हा जो कर्जाचा बोजा आहे तो पुढचे काही वर्ष 8 ते 10 वर्ष मुलांना एज्युकेशन लोन फेडण्यामध्ये जातात. आणि त्यामुळे ते किती झालं तरी कर्जच आहे, शक्य तितकं अवॉइड करा. अगदी शेवटचा पर्याय म्हणून तुम्ही कर्जाचा, एज्युकेशन लोनचा विचार करा. आता आपण हे कशा प्रकारे करायचं ते सांगतो तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा लवकर सुरुवात करा. तुमची मुलं आता समजा पहिलीला जायला लागले तर इथूनच विचार सुरू करा की मला मुलांना हायर एज्युकेशनसाठी कुठे पाठवायचं आहे, कुठे करायचं आहे. भले ते भविष्यात तो मार्ग स्वीकारतील किंवा नाही स्वीकारणार, ते त्यांच्या चॉईस असणार आहे, पण त्याची तयारी करण्याची जबाबदारी मात्र आजपासून पालकांचीच आहे. जर तुम्ही मुलांच्या नावाने सेपरेट गुंतवणूक सुरू केली तर तुमचं ध्येय स्पष्ट राहतं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हे पैसे मी मुलांच्या एज्युकेशनसाठी करतोय. इनफॅक्ट ते स्वतःच्या अकाउंटच्या ऐवजी तुमच्या मुलांच्याच नावाने डीमॅट अकाउंट ओपन करा. आजकाल ते शक्य आहे. मायनर असलं तरी मुलांच्या नावाने डीमॅट अकाउंट एक वेगळं ओपन करा आणि तिथे गुंतवणूक करा. कारण ते पैसे मग वेगळे राहतील, ते पैसे काढून घेण्याचा मोह तुम्हाला होणार नाही आणि ते तिकडे ज्या गोलसाठी ठेवले त्या गोलसाठी वापरले जातील. आजकाल ही प्रक्रिया खूप सुलभ झालेली आहे. मुलांचं डीमॅट अकाउंट तुम्ही ओपन केलं तर त्याच्यामध्ये म्युच्युअल फंड पण घेता येतात, त्याच डीमॅटमध्ये शेअर्स पण घेता येतात, त्याच डीमॅटमध्ये ETF पण घेता येतात. सगळं एका ठिकाणी राहतं. मुलं एकदा 18 वर्षाची झाली की KYC करायचं आणि ते मुलांकडे सुपूर्द करायचं. तर खूप चांगला फायदा तुम्हाला मिळतो की मुलांच्या नावाने ती गुंतवणूक राहील. आता याचा मोठा फायदा काय आहे, मुलांना आर्थिक शिक्षण मिळतं. कारण तुमच्या मुलांना कंपाऊंडिंग कसं काम करतं हे प्रत्यक्षात बघायला मिळेल. तुमच्या मुलांना वेळ कसा द्यायचा असतो आपल्या गुंतवणुकीसाठी ते प्रत्यक्षात बघायला मिळेल. संयम शिकायला मिळेल की मी हळूहळू 10-15 वर्षानंतर लागणाऱ्या शिक्षणाच्या खर्चासाठी आत्तापासून सुरुवात करतोय, माझे पालक करतायत, हे मुलांना दाखवता येईल. आणि मुलांना इन्व्हॉल्व करा इनफॅक्ट याच्यामध्ये, या प्रोसेसमध्ये. कारण हा धडा जो आहे तो इतर कुठल्याही परताव्यापेक्षा मौल्यवान आहे. मुलांना आर्थिक शिक्षण लहानपणापासूनच मिळेल. तर मुलांच्या नावाने गुंतवणूक करा आणि मग तुम्ही त्यांच्या हिशोबाने गोल सेट करून प्लॅन करा. आता एक्झॅक्टली तुम्हाला किती खर्च करावा लागेल, म्हणजे आज जर आपण कॅल्क्युलेट केला 2 करोड खर्च आहे आणि 10 वर्षानंतर तुमच्या मुलांसाठी किती खर्च लागेल हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्याच्यासाठी मी एक कॅल्क्युलेटर बनवलेला आहे एक्सेल शीटवर, गुगल शीटवर. त्या कॅल्क्युलेटरची लिंक खाली देतोय. ऍक्च्युली एक व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओमध्ये मी तो कॅल्क्युलेटर कसा वापरायचा हे पण शिकवलंय. कॅल्क्युलेटरची लिंक पण दिली आहे. तो व्हिडिओ नीट बघा, म्हणजे तुम्हाला गोल सेट करता येईल की मला किती अमाऊंटची गरज लागणार आहे. आणि त्याच कॅल्क्युलेटरमध्ये तुम्ही आणखीन एक गोष्ट चेक करू शकता की ही अमाऊंट जर मला मिळवायची असेल तर आज मला किती गुंतवणूक सुरू करावी लागेल. मग त्यानुसार तुमचा प्लॅन बनवा आणि मग तेवढी गुंतवणूक सुरू करा. ठीक आहे. सो फायनल ॲक्शन प्लॅन तुम्हाला सांगतो. लवकर सुरुवात करा, मुलं मोठी होण्याची वाट बघू नका, पद्धतशीर गुंतवणूक करा, स्टेप बाय स्टेप करा, दरवर्षी गुंतवणूक थोडी वाढवत चला. दीर्घकालीन इक्विटीला पर्याय नाहीये. म्हणजे जर तुम्ही पैसे सेफ ठेवले आणि विचार केला 10 वर्ष FD करून मग 10 वर्षानंतर मी पैसे एज्युकेशनसाठी वापरेल, तर तो इन्फ्लेशनला म्हणजे महागाईला हरवणारा दर नाहीये FDचा आणि त्यामुळे त्याच्यात नुकसानच आहे. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये इक्विटी सारखा परतावा नाहीये. तर इक्विटी इन्व्हेस्टमेंट करा. थेट शेअर्स नका घेऊ, पाहिजे तर नसेल जमत तर, परंतु म्युच्युअल फंड किंवा ETFच्या मार्गातून जरूर इन्व्हेस्ट करा. कंपाऊंडिंगला काम करू द्या, त्या इन्व्हेस्टमेंटला हात लावू नका, डिस्टर्ब करू नका. ते मुलांच्या शिक्षणासाठी हे फिक्स एकदा डोक्यामध्ये असलं की परत त्या पैशाला दुसऱ्या कारणासाठी हात लावायचाच नाही. मुलांना या प्रक्रियेत जरूर सहभागी करून घ्या. त्यांना दिसू दे आपले पालक काय करतायत, का करतायत, कसं करतायत. आणि शैक्षणिक कर्ज लागलंच तर तो शेवटचा पर्याय म्हणून घ्या. अदरवाईज उगाचच कर्जामध्ये जाऊ नका आणि मुलांनाही ढकलू नका. तर मित्रांनो, मला खात्री आहे आता तुम्हाला कळलं असेल की जर मुलांना परदेशी पाठवायचं असेल शिक्षणासाठी किंवा हायर एज्युकेशनसाठी, ॲज अ पालक मला आत्तापासून काय सुरुवात करायची. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओला लाईक करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये जरूर विचारा. तुमच्या इतर मित्रमंडळींना ज्यांना आपल्या मुलांचं फायनान्शियल एज्युकेशनसाठी फायनान्शियल प्लॅनिंग करायचं आहे त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कसली वाट बघताय, करून टाका की.